प्रणाम प्रणाम सगळ्यांना. नमस्कार. आत्मवंदन. आपल्या आजच्या ध्यान सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण रेकीचे 30 दिवस पूर्ण केले आणि आजपासून आपण ध्यानाची सुरुवात करतोय. तर त्याआधी सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जरी ध्यान करत असू तरी सुद्धा रेकी करणं सोडू नका. आणि दिवसभरामध्ये आपल्या वेळेनुसार आधी रेकी करून घ्या. सकाळी थोडा वेळ जमत असेल, एक 5-10 मिनिटं जरी, तेव्हा ध्यान सुद्धा करा थोडा वेळ, म्हणजे मन शांत व्हायला. आणि मग रेकीने आपल्या दिवसाची सुरुवात करा. रात्रीच्या वेळी आपण ध्यान करतो त्यामुळे एक ध्यानाचा आपला 30 मिनिटाचा वेळ नक्की पूर्ण करू आपण रात्रीच्या वेळी. त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्या वेळेनुसार रेकी करा आणि रात्री आपण सगळे मिळून ध्यानाला बसतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी होतील, ध्यान सुद्धा होईल आणि रेकी सुद्धा होईल. पण आपण ध्यान सुरू केलंय आणि रेकी आता 30 दिवस झालेत म्हणून रेकी सोडायची नाहीये. त्या 30 दिवसांनी रेकीची आपल्याला सवय लागावी म्हणूनच आपण 30 दिवसाचा संकल्प घेतला होता. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपली साधना वाया जाऊ देऊ नका. एकदा गॅप पडत गेला की मग पुन्हा ते सुरू करायला थोडासा अजून वेळ द्यावा लागतो. मग इच्छा होत नाही कधी कधी. तर हे असं करू नका. रेकीनी आपली सगळी चक्र संतुलनात राहतात, सुरक्षित राहतात. आपण सतत रेकीच्या संरक्षणामध्ये राहतो. जेव्हा आपण रेकी घेत असतो तेव्हा या सगळ्या दैवी शक्ती आपल्या भोवती असतात, आपल्याला मदत करत असतात. कारण आपण आपल्या आत्म्यासाठी हे सगळं करतोय. आपण एक पाऊल पुढे जातोय, त्यामुळे ती 10 पावलं पुढे येतात. इतके सुंदर हे सगळे दयाळू, प्रेमळ अशा शक्ती आहेत. दैवी शक्ती आपल्यासोबत, एंजल्स असतील, आपले गुरु असतील. तर प्लीज विश्वास ठेवा आणि रेकीची साधना सोडू नका. अजिबात सोडायची नाही. 20 मिनिटं फक्त स्वतःसाठी काढायची, स्वतःच्या आत्म्यासाठी 20 मिनिटं आपण काढू शकतो. तर ध्यान आपण करणारच आहोत आजपासून. सोबतच जसं तुम्हाला आठवत असेल, पहिलं जेव्हा आपण ध्यान घ्यायचो तेव्हा ध्यान घेत असताना 5 ते 10 मिनिटं आपण एक एक चक्रावर ध्यान करायचो. आता इतके दिवस आपण रेखीनी आपले हात ठेवणं खाली, मग इथं ठेवणं, मग इथं ठेवणं, हे सगळं आपण चक्र संतुलित केली. पण ध्यान जेव्हा आपण करत होतो तेव्हा आपलं जे लक्ष आहे, जे लक्ष मी श्वासांवर ठेवते, पहिले 5 ते 10 मिनिटं आपण प्रत्येक चक्रावर ते लक्ष ठेवायचं. आणि मग आपलं नॉर्मल जे श्वासांचं ध्यान आहे, श्वास लक्ष ठेवणं, जसे श्वास आत बाहेर करतायत हे बघणं. जसं मी सांगेनच तुम्हाला त्याप्रमाणे आनापानसती ध्यान ज्याला आपण म्हणतो, की येणारा आणि जाणारा श्वास फक्त बघतो. आणि ही क्रिया आपण पूर्ण वेळ करत असतो. पहिले 5 ते 10 मिनिटं आपण प्रत्येक चक्रावर ध्यान घेऊ. पण एक आठवडा एक चक्र असं आपण करू. म्हणजे काय होईल की आता हा पूर्ण आठवडा, रविवार ते पुढचा रविवार, 7 दिवस पूर्ण आपण मूलाधार चक्राला ध्यान देऊ. म्हणजे तिथे लक्ष देऊ. आणि मग त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण स्वादिष्ठानाकडे जाऊ, त्याच्या पुढच्यामध्ये आपण नाभीला जाऊ. असे आपण एक एक आठवड्यामध्ये एक चक्र असं घेऊ, म्हणजे जेणेकरून पूर्ण आपण त्या चक्राला बॅलन्स करता येईल. जसं मी आज दुपारी चक्रांबद्दल भरपूर माहिती दिली, ते जे आपलं सेशन आहे, जे लोक करू नाही शकले ते मी युट्यूबवर टाकणार आहे. तर एकदा गो थ्रू करा, पूर्ण बघा ते सेशन. काय वाटतंय तुम्हाला त्याच्यामध्ये? अजून मला खूप सांगायचं होतं खरं तर, 1 तासामध्ये होणारी ही गोष्ट नाहीये. तरी मी खूप शॉर्टकट मारलाय. खूप कमी कमी करून मी त्या गोष्टी सांगितल्यात. खूप सांगण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. तर जसं जसं आपण मूलाधार आता सुरू करू, मी हळूहळू तुम्हाला रोज एक 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 गोष्टी मूलाधाराच्या सांगत जाईल, की कसं असतं ते. आज जसं मी सांगितलं, मूलाधार चक्र हे लाल रंगाचं 4 पाकळ्यांचं आहे. असं 4 पाकळ्या असं त्याचं प्रतीक आहे, सिम्बॉल आहे. आणि कुठे असतं? आपल्या माकडहाडामध्ये. आपण जिथं जमिनीला स्पर्श करून बसतोय तो बुडाचा सगळा भाग मूलाधारामध्ये येतो. जे काही खालचे तर पायाचे त्रास आहेत, पायाची कुठली अलर्जी होत असेल, पायाला काही टोचलं असेल, लागलं असेल, इन्फेक्शन झालं असेल, संधिवाताचा त्रास आहे, कुठलाही त्रास असेल पायाचा, तो मूलाधार चक्रामध्ये येतो. मग काय करायचं? रोज एकतर रेकी द्यायची, 10 ते 15 मिनिटं लक्ष देऊन रेकी आपली हात खाली ठेवायचे जसं आपण केलंय, किंवा ध्यान करायचं, ध्यानामध्ये पूर्ण लक्ष खाली ठेवायचं. आणि ध्यानाने खूप फायदा होतो. असं काही नाही की फक्त रेकीमध्येच आहे. ध्यान मी जसं म्हणते, फाउंडेशन आहे आणि त्याच्यावर उभी असणारी बिल्डिंग म्हणजे रेकी आहे. तर दोन्ही संतुलनामध्ये करा आणि तुम्हाला खूप त्याचे फरक, रिझल्ट एकदम म्हणजे म्हणतो ना की चमत्कारिक रिझल्ट मिळायला लागतील. कारण सध्या ऊर्जा खूप आहे पृथ्वीवर.
ह्याचा फायदा घ्या. त्यात आज अमावस्या आणि पौर्णिमा तर चुकवायचंच नाही अजिबात. तर मूलाधाराचं एक उदाहरण सांगते. एखादी व्यक्ती जर सारखं सारखं पैशाचा सतत विचार करत असेल, भाजीवाल्याबरोबर 10 रुपयासाठी भांडणं, 5 रुपयासाठी विचार करणं, आणि कुणाला काही देताना कुणाला काही दान धर्म न करता स्वतःकडे साठवणूक करत असेल, खूप असू देत हे उद्या लागेल. म्हणजे मी एका हिलरचा अनुभव ऐकला होता युट्यूबवर. त्याची आई नेहमी म्हणायची, अगं मी सोनं घेते, सोनं घेऊन ठेवते, उद्या जाऊन मेडिकल इमर्जन्सी आली तर उपयोगाला येईल. म्हणजे सोनं कशासाठी घ्यायचं, तर उद्या जाऊन काही आपल्यावर अशी मेडिकल इमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी सोनं विकायला बरं पडेल. तर तो हिलर सांगत होता, माझी आई नेहमी असं म्हणायची की मी सोनं त्यासाठी घेते. मग त्यांनी सांगितलं, तू असं का म्हणते, तू त्या सोनाला असा संकल्प दिलायस की तू माझ्याकडे त्याच्यासाठी मी घेते की उद्या जाऊन मेडिकल काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम येईल. तर हे कशाला म्हणायचं. त्यामुळं काय होतं की तो संकल्प देऊन देऊन तसं बोलल्यामुळं का असे ना, खरंच आपल्या घरामध्ये तशी मेडिकल इमर्जन्सीची परिस्थिती येते आणि मग त्यावेळेस सोनं विकायला आपल्याला ती भाग पाडते. त्यामुळं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण कुठल्या गोष्टींची साठवणूक करतोय. प्लास्टिकची पिशवी सुद्धा बायकांकडनं सुटत नाही, डब्बे सुद्धा छोटे छोटे सुटत नाहीत, प्रत्येकाची आपण साठवण करून ठेवतो का, तर माझ्याकडे ह्याची कमतरता व्हायला नको. तर ही जी कमीची भावना आहे, कमीपणा असणं म्हणजे मला कमी पडते का काय, म्हणून सगळं साठवून ठेवायचं असं होतं बघा. माझी आजी असं करायची, इतक्या पिशव्या चिंध्या इतकं गोळा करून ठेवायची. तिला वाटायचं कुठं उद्या मला नाही मिळालं वेळेला तर काय. आणि कुणाला एक एक पिशवी सुद्धा घेऊ द्यायची नाही. वय तिचं जास्त होतं, 90च्या वर होतं, पण आम्ही खूप तेव्हा लहानपणी हसायचो की आजी सगळं तिचं कपाट पूर्ण भरलेलं असायचं. म्हणजे हे काय असतं की ह्या गोष्टी ज्या असतात की मनामध्ये कुठेतरी भीती असते की मला उद्या कमी पडेल का. तसंच काही लोक धान्य गोळा करून उगाच धान्याची साठवणूक करायची, खूप त्याला किडे लागतात, हे लागतात, त्याचा वापर होत नाही. तर ह्याच्यातनं सांगायचं असं की हे चक्र आपल्याला सुरक्षितता जर पाहिजे असेल, आपल्याला ती भावना, त्याच्यासाठी हे चक्र आपल्याला मदत करतं. जी लोक सतत असुरक्षित त्यांना वाटतं आतून की मी इथं स्थिर नाहीये, माझ्याकडे पैसा कमी आहे, माझ्याकडे आरोग्य नाहीये, म्हणजे सतत उगाच जाऊन डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करत बसायच्या, काहीतरी झालं की मला काहीतरी झालंय का काय, ही भीती. जितकी भीती, काळजी, उद्याची, कालची, हे सगळं जे असतं हे सगळं मूलाधार खराब झाल्याचं लक्षण आहे. ठीक आहे. आणि जितकं आपण दान धर्म करतो, ज्या क्षणी मी कुठल्याही निस्वार्थी भावनेने कुणाला दान दिलं, समजायचं माझं मूलाधार संतुलित व्हायला लागलंय. हे समजायचं का, कारण हे चक्र म्हणजे काय, तर आपल्या भावनांशी निगडीत आहे. तर जेव्हा आपण कुणाला तरी, आता नवीन कपडे आणले कुणासाठी तरी, आणि म्हणले की घे तू, घे ड्रेस किंवा साडी, एखाद्या व्यक्ती म्हणली मला खूप छान वाटली, तुझी आवडली साडी, लगेच साडी देऊन टाकली, घे राहू दे तुला. हे जे देणं आहे ना, म्हणजे की हे जे देणं की मला त्याची काही एवढं हे नाहीये, म्हणजे मी सुरक्षित आहे, मला याकडे भरपूर आहे. नसलं तरी सुद्धा जी लोक अशी भावना ठेवतात की माझ्याकडे भरपूर आहे, तू घे, हे जे आहे ना, ह्यालाच म्हणतात की मूलाधार संतुलनात असणं. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट इथं महत्वाची की जेव्हा जसं आपण देतोय, तसं जेव्हा दुसरा आपल्याला काहीतरी करतोय तेव्हा ते घेणं पण महत्वाचं आहे. तर हात आपले असे सुद्धा म्हणजे रिसिव्हिंग मोड मध्ये पण पाहिजे. जर परमात्मा तुम्हाला काहीतरी देतोय, कुणाच्या तरी मार्गातून देतोय, कुणाच्या तरी थ्रू देतोय, तर मग त्यावेळेस नको नको मला काही तू करून असं नाही म्हणायचं. जेव्हा कुणी आपल्याला करत असेल तर तेव्हा आपण ते करून घ्यायचं. कारण तो डायरेक्ट आलेला असतो परमात्म्याकडून, आपल्याला मिळालेलं गिफ्ट असतं ते. तर ते मोठ्या मनाने ओपनली ते स्वीकार करणं सुद्धा महत्वाचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. अजून काही गोष्टी मी येणाऱ्या आठवड्यामध्ये अजून रोज मूलाधार बद्दल सगळ्यांना माहिती देईन. तर हे सगळं समजून घ्या आणि मग आपल्याला ह्याचा आपल्या आयुष्यात कसा उपयोगात आणता येईल हे कळेल. ठीक आहे. तर आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. आजचं अमावस्येचं ध्यान आहे, त्यामुळं खूप महत्वाचं आहे. सगळेजण पूर्ण श्रद्धेनी, विश्वासानी सुखासनामध्ये बसू, परमात्म्याला प्रार्थना करू. हे परमात्मा, आज जे ज्ञान मला तू पोहोचवलंय माझ्यापर्यंत, जे मला दिलंयस, त्याबद्दल आधी मी सगळ्यात तुझे खूप आभार व्यक्त करते. आजच्या दिवसासाठी, आजच्या श्वासांसाठी मी तुझे खूप आभार व्यक्त करते. आज जो दिवस मला तू दाखवला, आज जे अनुभव तू मला सकाळपासून दिले, त्यासाठी तुझे आभार व्यक्त करते. ज्या व्यक्तींनी माझं कळत न कळत मन दुखावलंय, त्या सगळ्या आत्म्यांना मी माफ करते, क्षमा करते. ते सगळे अज्ञानात आहेत,
सगळे तुझे अंश आहेत जशी मी आहे. त्यामुळं तुझ्या साक्षीने मी सगळ्यांना माफी देते, क्षमा करते. आणि त्याचसोबत ह्या निसर्गाला, प्रकृतीला, झाडांना, कीटकांना, जंतूंना किंवा कोणत्याही आत्म्याला माझ्याकडून काही त्रास झाला असेल, यातना झाल्या असतील, दुःख झालं असेल, त्या सगळ्यांची मी माफी मागते. पाण्याचा माझ्याकडून काही अपव्यय झाला असेल, कुठल्याही गोष्टीचा जो पृथ्वीवर उपभोगासाठी आहे त्या गोष्टीचा माझ्याकडून न कळत दुरुपयोग झाला असेल, त्यांची सुद्धा मी क्षमा मागते. माझ्या घरातल्या सगळ्या वस्तूंचे मी आभार व्यक्त करते, माझ्या घराचे आभार व्यक्त करते, मला दिलेल्या आश्रयासाठी. हे परमात्मा, परम दयाळू आणि परम शक्तिशाली आहेस. मी सुद्धा तुझाच अंश आहे. आजचं हे सत्र माझ्या लाभाचं होऊ दे. सर्वोत्तम लाभ मला या ध्यानातून आज मिळू दे. आपल्या गुरूंना आठवू, आपल्या इष्टदेवतेला आठवू. आपण माझ्यासोबत आजच्या या ध्यानामध्ये या आणि मला मदत करा माझे विचार शांत करण्यासाठी. 3-4 मोठे श्वास घेऊ. अगदी सावकाश श्वास घ्यायचाय आणि नाकानी किंवा तोंडानी सोडायचा. अगदी हवा बाहेर. पुन्हा एक दीर्घ श्वास पोटामध्ये हवा भरून. छाती आणि पोटात हवा भरून घेतली आणि तोंडानी अगदी हवा अगदी सावकाश बाहेर काढली. आपण सगळे आता गोलाकार एका ठिकाणी बसलोय. गोल आकारामध्ये एकमेकांच्या शेजारी बसून आपण आजचं ध्यान सत्र करतोय. आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर सुंदर असा तेजस्वी सोनेरी रंगाचा पिरॅमिड आलाय. त्याच्या खाली बसून आपण आजचं ध्यान पार पाडतोय. त्या पिरॅमिडमुळं आपली वैश्विक ऊर्जा 3 पटींनी वाढली. आपल्या टाळू भागातून सोनेरी रंगाचा प्रकाश कल्पना करा, पूर्ण शरीरात पसरतोय. एखादा लाईटचा बीम झोत कसा डोक्यातून आत जातोय अशी कल्पना करू. आपण प्रत्येक क्षणाला वैश्विक ऊर्जेशी जोडलेलं असतो आपल्या टाळू भागातून. आपलं सगळं लक्ष वर्तमानात आणि आपल्या श्वासांवर आहे. नैसर्गिक प्राकृतिक श्वास, कोणताही बदल नाही करायचा. फक्त त्या श्वासांना अनुभव करायचा. जन्मापासून आतापर्यंत आपल्या सोबत असणारे हे श्वास नाकातून घशामध्ये, घशातून खाली उतरतायत आणि पुन्हा हळूच पुढच्या सेकंदाला कोणताही आवाज न करता सहजपणे, अलगदपणे नाकावाटे बाहेर जात आहेत. पुन्हा आत येत आहेत, पुन्हा बाहेर जात आहेत. साखळी चालूच आहे.
माझं शरीर, विचार शांत झाले, पूर्ण शांत. या क्षणाला मी फक्त श्वासांना अनुभव करते. सगळं लक्ष आपल्या श्वासांवर. छाती हलतीये का आपली? पोट हलतंय का श्वासांमुळे? हे बघायचंय. पूर्ण निरीक्षण करायचं. श्वासांची गती कशी? हळूहळू आपलं सगळं लक्ष आता आपल्या खालच्या भागाकडे. पुढची 3 मिनिटं मूलाधार चक्रावर आपण ध्यान करू. ज्यांना हात ठेवायचे मांडीवर ते ठेवू शकता, जेणेकरून खालचा भाग जाणवेल. त्यांना फक्त लक्ष दिल्यावर खालच्या भागाची जाणीव होतीये, त्यांनी फक्त लक्ष खाली ठेवायचं. तो भाग जो जमिनीला स्पर्श करतो, शरीराचं बूड. प्रत्येक श्वास त्या भागावर अनुभव करू, जसं काही आपण खालूनच श्वास घेतोय या पद्धतीने. पुढची 3 मिनिटं आपण मूलाधाराला लक्ष ठेवू, लक्ष केंद्रित करू. मी स्थिर आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. मी शक्तिशाली आत्मा आहे. मी समृद्ध आहे. ब्रह्मांडातली सगळी सुख आणि समृद्धी माझ्याजवळ आहे. माझं घर अन्न धान्य संपत्तीनी सदैव भरलेलं आहे. प्रत्येक क्षणाला मी परमात्म्याच्या सुरक्षेमध्ये आहे. सगळ्या दैवी शक्ती मला सतत मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षा देतात. आपली मांडी, तळपाय, गुडघे सगळीकडे लक्ष ठेवू. अजून 2 मिनिटं.
समृद्ध असल्याचा अनुभव कसा असतो हे मी आता अनुभवलंय. आणि सदैव सुरक्षित आणि समृद्धीचा अनुभव माझ्या हृदयामध्ये असाच राहील. मी नेहमीच सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध आहे. अगदी हृदयातून अनुभव घ्यायचा या गोष्टींचा आणि ही आठवण सदैव आपल्या स्मरणात ठेवायची. मला सगळं भरभरून मिळालंय हे अगदी आतून फील करून म्हणायचंय. आभार व्यक्त करायचे परमात्म्याचे, या पृथ्वी मातेचे, जिने मला इतकं दिलंय. आपलं सगळं लक्ष आता आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. अनेक विचार येतील मनामध्ये, त्या विचारांमध्ये अडकून राहायचं नाही. एक विचार आला त्याला पुढे जाऊ द्यायचं आणि लक्ष पुन्हा श्वासांवर. शून्य विचार अवस्था आणायचा प्रयत्न करू. जितकं ह्या क्षणामध्ये राहता येईल तितकं राहू. ह्या आत्ताच्या क्षणाला अनुभवणं म्हणजेच ध्यान. ना भूतकाळ ना भविष्य. हा श्वास ज्या क्षणामध्ये चालू आहे तो क्षण काय आहे, तोच वर्तमान आहे. बारकाईने त्या वर्तमान क्षणाला अनुभव करू म्हणजेच ध्यान आहे. तिथं सगळे विचार शून्य होतात. हीच ती अवस्था आहे त्या क्षणामधली, जिथं फक्त श्वास चालू आहे, बाकी सगळं शून्य झालंय. एक छोटासा बिंदू जिथं श्वास येतोय आणि जातोय, तोच वर्तमानाचा क्षण आहे, ज्याला मी बघतीये, अनुभव करतीये. माझी चेतना पूर्ण प्रवाहामध्ये राहावं. जे होतंय ते होऊ देऊ. कुठलाही विचार आला पुढे जाऊ द्या.
मीच आहे तो प्रकाश. जो परमात्म्याच्या अंशाने त्या चराचरात वाहतो. सृष्टीतल्या प्रत्येक घटकामध्ये माझाच प्रकाश आहे. ईश्वराप्रमाणे सगळ्या गुणांनी भरलेला मीच आहे तो जीवात्मा. त्या श्वासांनी प्रत्येक क्षणाला परम चैतन्याशी जोडलेला आहे. हे श्वास मला जाणीव करून देतात माझ्या अस्तित्वाची. मी आहे, मी तोच आहे, मीच ब्रह्म आहे. मी ही चेतना आहे, ही बुद्धी आहे, जे हे सगळं अनुभव करते. हे शरीर, हे श्वास, हे विचार येणं, त्या विचारांना शून्य करणं, ही ध्यान अवस्था, सगळं माझी चेतना अनुभव करते. ही माझी बुद्धी अनुभव करते. हेच आहे माझं अस्तित्व, जे अनेक भावनांमध्ये स्वतःला शोधत असतं. बंद डोळ्यांनी माझ्या डोळ्यापुढचा अंधार मला दिसतोय. या अंधारामध्येच मला शांत वाटतंय. कसलीच काळजी नाही. सगळ्या दैवी शक्ती माझ्या सोबत आहेत. मी पूर्ण सुरक्षित आहे. या भुवयांच्या मध्ये माझा आत्मा माझी वाट बघतोय. माझं सगळं लक्ष श्वासांवर आहे आणि दृष्टी आज्ञाचक्रावर आहे. मी पूर्ण शांत झाली. सगळे विचार शांत झाले. रिकामं रिकामं असं माझं मन झालं. एकही विचार माझ्या मनात आता नाहीये. पूर्ण शरण अवस्था. शेवटची 5 मिनिटं.
सगळं लक्ष श्वासांवर केंद्रित, स्वतःला पूर्ण विसरून या क्षणामध्ये वाहू द्या, या प्रवाहात राहू द्या. शेवटची 2 मिनिटं. ही माझी वेळ परमात्म्याशी एक होण्याची, बाहेरच्या गोंधळातून स्वतःसाठी जगण्याची. सुंदर, सहज, कोमल असे श्वास अनुभव करण्याची. माझ्या अंतर्मनाला शांत करण्याची, त्याचं म्हणणं ऐकण्याची, त्याचे संदेश समजून घेण्याची वेळ. सुंदर अशा ध्यान साधनेतून आपण सगळेजण बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडू. आजच्या ध्यानासाठी परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे, आपल्या कुटुंबियांचे, पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करू. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. आपण भेटू उद्याच्या सत्रामध्ये.